श्री स्वामी समर्थ सगळ्यांना गुड मॉर्निंग. कशा आहेत सगळे? तर मी सोनाली पिसे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता आज आहे श्रावणी सोमवार दुसरा आणि सकाळ सकाळी बेत केलेला आहे साबुदाण्याची खिचडी आणि चहाचं चाललेलं आहे. इथं आता दोघंजण चहा प्यायला बसणार आहेत. साहेब मदत करत आहेत. सकाळ सकाळी मॉर्निंगची गडबड खूप असते. कुणाकुणाच्या घरी सकाळची मॉर्निंगची गडबड असते नक्की सांगा, कारण माझ्या घरी तर इतकी गडबड असते काय विचारू नका. मुलांचं आणि त्याचं कॉलेज चालू आहे त्यामुळं तर अजून थोडं, आणि त्या गडबडीत हे असे काही वाढीव काम होऊन बसले. आता हे वाढीव काम काय झाले हे तुम्हाला नक्कीच व्हिडिओ तर काढलेला नाही आहे, पण हे बघा काय झालेलं आहे. माझ्या चपात्याची दशा अवस्था बघा काय झालेलं आहे. आता हे काय झालं आहे, कसं झालं आहे काय सांगू तुम्हाला. मला सांगायला पण माझी स्वतःची लाज वाटायला लागली, कारण माझीच चुकी होती बघा. त्यामुळे एवढं मोठं हे जळालेलं आहे. हे किती वर्षाचं होतं माझं चपातीचं भांडं, आणि बघा हे कसं जळालं आहे पूर्ण. आणि आतून तसंच आहे, व्यवस्थित आहे, आतून काही झालेलं नाही आहे. स्टीलचं वगैरे सगळं आतून चांगलं आहे, बाहेरून एवढं पगळून गेलं आहे की अक्षरशः त्या झाकणाच्या आतलं जे हे असतं की चपात्या गरम राहण्यासाठी झाकलेलं, ते सगळं असे बाजूला दोन भाग झालेले आहेत. हे असं सकाळ सकाळी गडबडीत होऊन गेलेलं आहे. झोपेच्या नादातलं काम आहे बरं का हे. तर हे काय झालं आहे हे नक्कीच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. तर हे बघा एवढा मोठा कुटाणा होऊन बसलं आहे. खूप टेन्शन आलं होतं हे बघून, आणि एवढं टेन्शन घेऊन काय करायचं आता म्हणलं जाऊ द्या. हे बघा डबा आतून तर जसाच्या तसा आहे, काही झालेलं नाही आतनं, कारण स्टील होतं ते काही होणारच नव्हतं. पण बाहेरून जे पगळलं होतं काय सांगावं. त्यानंतर सोमवार आज अशी रेडी झालेली होती. संध्याकाळी बघू शकता कामावरून सुटले आणि खूप असं थकलेला असतं चेहरा वगैरे, काम करून कंटाळा येतो. आणि बघू शकता काम लई नसतं कामावर, पण ते टायमिंग जास्त नाही, त्या टायमिंगने जास्त कंटाळा येतो. आणि मग इथं आलेले आहे मी आता महादेवाच्या या छोट्या मंदिरात, आणि म्हटलं चला 2 सोमवार तर बरोबर हा दुसरा सोमवार आहे. दोन्ही सोमवार छान असं दर्शन महादेवाचं झालं बघा. पहिल्या सोमवारी थोडी गर्दी होती, ह्या सोमवारी काही एवढी गर्दी नाही आहे. पण इथं एक त्या कोण होत्या त्या ताई, त्यांनी महादेवाला अशी काय आंघोळ घातली की लोक आरडाओरडा करत होते अक्षरशः. त्यांनी ते दही, दूध, तूप, साखर भरपूर असं एकत्र डब्यात मिक्स केलं, कारण छोटंसं मंदिर आहे हे, स्टॉपचं बाहेर स्टॉपवरच्या लोकांनी केलेलं. आणि ते पाणी वगैरे जायला ती पन्हाळ खूप छोटी, पण काय करता श्रद्धा महत्त्वाची असती. आता हे काय करायला लागले ते त्यांना माहिती, ज्याचं त्याचं वेगळं असतं म्हणतात ना, तसं आहे. मी काय केलं, तिथंच होतं तांब्या आणि पाणी वगैरे सगळी सोय ठेवली त्यांनी. मग त्यांनी ते अभिषेक केलं होतं दही दूध तुपाचं, मी त्याच्यावर ते पाणी हे केलं आणि असं खूप छान असं महादेवाचे दर्शन झालं. शंभो शिवशंकराय नमो नमः असं म्हणलं, आणि कैलास रण शिवचंद्र मोळी फणिंद माता मुकटे थळारी कारुण्य सिंधू बौद्धकारी तुझवी न शंभो मज कोण तारी. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.